नमस्कार सर्वांना. मी रोहन वासनिक. मित्रांनो, आज मी मराठी व्याकरणाअंतर्गत अत्यंत महत्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे, ज्याचं नाव आहे शुद्ध अशुद्ध शब्द. एक्झाम कुठली असो, मग ती स्कॉलरशिपची एक्झाम असो किंवा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील कुठली एक्झाम असो, ज्याही एक्झाम मध्ये आपल्या मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्दावर नेहमीच प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे, तर मी तुमच्यासाठी काही शुद्ध अशुद्ध शब्द घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला शुद्ध शब्द कसे ओळखायचे, त्याचे शुद्ध लेखनाचे काही नियम आहे ते थोडक्यात सांगतो. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपण अक्षरापासून. ठीक आहे, बघा, कुठलंही अक्षर जे आहे हे मराठी व्याकरणामध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये कसं बनलेलं असते ते आपण बघूया. आता बेसिक पासून सुरुवात करूया. आपला हा क कमळाचा आहे, तर हे अक्षर आहे. हे कसं बनलंय तुम्हाला माहित आहे. अक्षर कसं बनलंय, व्यंजन प्लस स्वर, म्हणजे यामध्ये शेवटीला काय आलेलं आहे, ओ आलेला आहे. आता शब्दाच्या बाबतीत काय होते, म्हणजे आता मी एक शब्द लिहितो, गवत. तर याला जे शेवटीला यामध्ये जे त हे अक्षर आहे, तर त हे अक्षर कशा पद्धतीने बनलंय, त हे व्यंजन आहे, त्याच्यामध्ये हलंत त प्लस ओ या पद्धतीने हा शब्द बनलाय. यामध्ये मग आपण काय म्हणतो असतो, हा जो आहे ना, या अला आपण एक शब्द जोडूया, ते म्हणजे कार. म्हणजे ज्या अक्षरामध्ये काना मात्रा वेलांटी नाही, सिंगल अक्षर आहे, त्यामध्ये अ मिसळलेला असतो, म्हणजे त्यामध्ये अकार मिसळलेला असतो. आणि यावरून मग जे आहे याला आपण अकारने या शब्दाचा अंत होतो, म्हणजे अ ने अंत होतो. म्हणून या शब्दाला शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये म्हटलं जात असते अकारांत शब्द. याला आपण काय म्हणू, अकारांत शब्द म्हणू. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट तुम्हाला याच्यावरचा एक नियम सांगतो. बघा, मराठीमध्ये जे कुठले अकारांत शब्द असतात त्यापूर्वीचं जे अक्षर असते ते जनरली दीर्घ असते, म्हणजे त्यामध्ये वेलांटी असेल किंवा उकार असेल तर ते काय असते, दीर्घ असते किंवा त्याचा उच्चार लांबट होतो. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ बघा, शब्द आहे चूक. तर चूक शब्द हा मराठीत असा लिहिता ज्यामध्ये हा उकार हा दीर्घ आहे. हा उकार काय, दीर्घ आहे. का दीर्घ आहे, कारण हा जो क आहे यामध्ये शेवटीला येत असतो ओ. ठीक आहे, ओ जो आहे हा ऱ्हस्व स्वर आहे. याचा ऱ्हस्व स्वर असल्यामुळे याचा उच्चार काय होतो, कमी. याचा उच्चार कमी असेल तर ऑटोमॅटिक याचा उच्चार काय होतो, लांबट होऊन जातो. म्हणून याचा उकार काय पाहिजे, दीर्घ. आणि तेच जर याचा आपण अनेक वचन केलं तर याचं अनेक वचन होत असते चुका. ठीक आहे, तर यामध्ये हा शेवटीला काय आलेला आहे, काना आलेला आहे. म्हणजे याचा जो शेवट आहे हा कुठल्या स्वराने झालेला आहे, आने झालेला आहे. मग आपण याला म्हणणार, कुठल्या प्रकारचा शब्द म्हणणार आहे, आकारांत शब्द. ओके, मग आता हा आ जो आहे हा दीर्घ स्वर आहे, याचा उच्चार काय होतो, लांबट. म्हणून यापूर्वी या शब्दामध्ये हा जो उच्चार लांबलेला होता उकारचा, तो उच्चार काय होतो, ऑटोमॅटिकली काय होतो, आखडून जातो. म्हणून चुकामध्ये हा उकार काय काढावा लागतो, आपल्याला लहान काढावा लागतो. तर लक्षात ठेवा. तर हा झाला अकारांताच्या बाबतीत नियम. ठीक आहे, चला नेक्स्ट आता तुम्हाला सांगतो मी. बघा, मराठी जे शब्द असतात तर त्यामधील जे पहिलं अक्षर असते ते जनरली काय असतं, ऱ्हस्व असतो. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी, सुख. ठीक आहे, त्याच्यानंतर दुःख या पद्धतीनं. ठीक आहे, परंतु जर का यामध्ये रफार येत असेल, जसं आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला, पूर्व दिशा. मग याच्यामध्ये काय झाला, रफार आला. रफार असेल तर काय होतो, या रफारचा उच्चार करताना या पूर्वीच्या अक्षरावर काय होतो, आघात होतो. आघात होतो, याचा उच्चार काय होतो, म्हणजेच लांबून जातो. आणि त्यामुळे मग आपल्याला या पूर्वीचं अक्षर जे आहे याचा उच्चार लांबट असल्यामुळे आपल्याला हे काय करावं लागते, दीर्घ करावं लागते. ओके, तर इथं उकार काय रे, दीर्घ. आता याशिवाय आपण संस्कृत मधून मराठीमध्ये काही शब्द स्वीकारलेले आहेत, जसेच्या तसे स्वीकारलेले आहेत, त्याला आपण म्हणतो असतो तत्सम शब्द. काय म्हणतो असतो, तत्सम शब्द. आता यामध्ये जे आहे मुलांचं बऱ्याच वेळेस चूक होते. कसं, जसं आता बघा, एक असते संस्कृत शब्द. आपल्या मराठीमध्ये जे आहे जवळपास 50%च्याही जास्त शब्द हे संस्कृतमध्ये आलेले आहे. आणि एक आपण सांगूया मराठी. तर काही जसेच्या तसे आले, काही बदल होऊन आले. जसं आता संस्कृतमध्ये कवी शब्द लिहायचा झाल्यास त्यामध्ये कवीमध्ये वेलांटी असते लहान, म्हणजे संस्कृतमध्ये हा शब्द इकारांत आहे. ठीक आहे, इकारांत म्हणजे हा लहान आहे, हे इकारांत. परंतु आपण मराठीमध्ये जो शब्द आहे हा कवी हा घेतला जसाचा तसा, फक्त उच्चार बदलवला आपण. आपल्या मराठीमध्ये कवीमध्ये वेलांटी काय पाहिजे, कवीची वीची वेलांटी काय पाहिजे, दीर्घ पाहिजे. म्हणजे आपल्या मराठीमध्ये हा जो शब्द आहे हा काय होईल, दीर्घ इकारांत. काय होईल, दीर्घ इकारांत, म्हणजे ई दीर्घ असेल. तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की जेव्हा
म्हणजे कवी वगैरे सारखे शब्द जे आहे याला जोडून एखादा दुसरा शब्द येत असेल तर त्यामध्ये काय होतो, हा जो उच्चार आहे म्हणजे आपल्या मराठीमध्ये कवीमध्ये वेलांटी वची काय दीर्घ आहे, परंतु मी याला एक शब्द जोडतो. बघा कवी आहे तर मला लिहायचं कवी मन. आपल्या मराठीमध्ये जे आहे कवीचे मन, कवी मन मराठीच्या बाबतीतच बोलत आहे बरं मी. तर हे आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल, म्हणजे दीर्घ वेलांटी हे काय करावं लागतील रस्व. असं का घडलं, कारण हे इथं कवी हा सिंगल शब्द आहे, याच्यानंतर कुठलाही शब्द नव्हता. जनरल शेवटचं अक्षर जे आहे त्याला वेलांटी वगैरे असेल तर काय असते दीर्घ असते, परंतु इथं मन जो आहे ना हा शब्द याला जोडून आला. त्यामुळे जे आहे याची या शब्दामध्ये लांबलेली वेलांटी म्हणजे उच्चार तो काय झाला आखूड झाला, आणि ऑटोमॅटिकली जे आहे मग आता आपल्याला उच्चार कमी झाल्यामुळे याची वेलांटी काय करावं लागेल रस्व करावं लागेल. तसंच बघा पहिले मी हे मोडून घेतो त्यानंतर बघूया आपण. बघा असाच एक शब्द आहे तो म्हणजे शक्ती. शक्ती शब्द आपण संस्कृत मधून स्वीकारला. शक्ती शब्द हा संस्कृत मध्ये या पद्धतीने लिहिला जातो. मराठीमध्ये अर्थातच आपण हा दीर्घांत म्हणून स्वीकारला तर मराठीमध्ये हा शब्द या पद्धतीने आपल्याला लिहावा लागेल. पण आता पुन्हा याला आपण एखादा शब्द जोडून घेऊ मराठीमध्येच, ठीक आहे. म्हणजे शक्तिमान मनाचा आहे तर मात्र हे वेलांटी काय होईल या ठिकाणी लहान होईल, आणि हा व्याकरणिक दृष्ट्या हा शब्द योग्य असेल. ते लक्षात ठेवा सर्वांनी, ठीक आहे. तर या पद्धतीने हे काही आपल्या मराठी शुद्ध लेखनाचे नियम होते जे आपल्याला शुद्ध अशुद्ध शब्द ओळखताना कामी पडेल, ठीक आहे. यानंतर आता आपण शुद्ध अशुद्ध शब्दांची उदाहरणे पाहूया. चला तर मग आता आपण हे शुद्ध अशुद्ध शब्दांची उदाहरणे पाहूया. बघा मी शब्द अशा पद्धतीने घेतले आहे की तुम्हाला ते वाटतील अशुद्ध शब्द सुद्धा शुद्ध वाटेल, परंतु तसं नाही आहे. चला आपण प्रत्यक्ष उदाहरणांद्वारेच बघूया. बघा मी थोडं साईडला होतो जेणेकरून तुम्हाला सर्व शब्द दिसले पाहिजे. तुम्ही फक्त ऑडिओवर माझ्या कॉन्सन्ट्रेट करा आणि मी कशा पद्धतीने शब्द लिहित आहे त्यावर सुद्धा लक्ष द्या. बघा पहिला जो शब्द आहे हा 88 शब्द आहे. आता आपल्याला वाटेल की हा शब्द योग्य आहे, परंतु तसं नाही आहे. आपण 1, 2, 3 आतापर्यंत लहानपणापासून जे आहे शिकत आलेलं आहे, परंतु हा जो शब्द आहे तुम्ही बघितलं असेल म्हणजे शालेय पुस्तकामध्ये बघितलं असेल तर हा शब्द बघा कसा लिहिला जातो 88. हा जो आहे ना याची उभी मांडणी आहे, याला य जोडून आहे, ठीक आहे. य जोडून असल्यामुळे हलंत द्यायची गरज नाही. 88 असते, 80 म्हणजे यावर इथं टिंब असेल, ठीक आहे. हा शब्द असा असतो शुद्ध शब्द, लक्षात ठेवा. सेकंड शब्द आहे आपल्याकडे अनुवांशिकता. अनुवांशिकता हा शब्द काय चुकीचा आहे. ऍक्च्युली हा जो शब्द आहे शुद्ध शब्द तर हा असतो आनु, आणि वंश असतो ना तर त्यावरून आपण म्हणणार वंशिकता, आनुवंशिकता असा हा शुद्ध शब्द आहे. चला हा जो शब्द आहे याच्याबद्दल तर बरेचसे डाऊट असतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. काही जणांना हा शब्द जो आहे हा शुद्ध शब्द वाटतो, तर तसं नाही. रफारचा नियम आठवा तुम्ही, काय म्हटलं होतं मी रफारच्या नियमामध्ये, याच्यामध्ये जे रफार असेल तर त्यापूर्वीचं जे आहे अक्षर हे रसो असेल तर त्याचा उच्चार दीर्घ होतो, आणि लिहिताना सुद्धा तो आपल्याला दीर्घ लिहावा लागतो. म्हणजे आपल्या मराठीमध्ये आशीर्वाद जो शब्द आहे ना या श ची विलांटी काय करावी लागते दीर्घ, आणि हा शब्द या पद्धतीनं लिहिला जाईल. श ची विलांटी काय पाहिजे दीर्घ पाहिजे, लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द आहे. आता उच्चारानुसार जो आहे ना हा शब्द उडीद असते, म्हणजे हा शब्द जो आहे ड डमरूचा पहिले, ठीक आहे, आणि वेलांटी दीर्घ या पद्धतीने शब्द हा लिहिला जातो. औद्योगिकरण. आता आपल्याला प्रथमदर्शनी असं वाटतं की हा शब्द जो आहे हा शब्द योग्य आहे, परंतु हा शब्द जो आहे हा मुळात चुकीचा आहे. हा शब्द असा शब्द आहेच नाही मराठी व्याकरणात. हा शब्द जो आहे ना हा या पद्धतीनं आपल्याला सांगावा लागतो. इथं असतो औद्योगिकी करण असा शब्द लिहिला जातो. औद्योगिकीकरण, औद्योगिकीकरण लक्षात ठेवा या पद्धतीनं. चला पुढचा शब्द आहे परंतु. बघा हा जो आहे ना हा उभयन्वय आहे. आपण परंतु हा जो शब्द आहे हा संस्कृत मधून आपल्या मराठी भाषेमध्ये स्वीकारलाय. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की संस्कृत मधून मराठीमध्ये आपण जे शब्द जसे तसे स्वीकारले त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि रस्वांचे शब्द हे दीर्घांत स्वीकारले. परंतु याला एक अपवाद आहे, ते म्हणजे उभयान्वय. उभयान्वय जे आपण संस्कृत मधून मराठीमध्ये स्वीकारले ना
ते रस्वांतचे रस्वांत स्वीकारले. म्हणजे परंतु, किंतु याचा शेवटचा उकार जो आहे हा संस्कृतमध्ये रस्व असतो. आपल्या मराठीमध्ये सुद्धा त्याचा उकार काय ठेवावा लागतो? रस्व ठेवावा लागतो. तर परंतु जो शब्द आहे ना, हा तचा उकार जो आहे हा काय करावा लागेल? आपल्याला रस्व करावा लागेल. तर हा शुद्ध शब्द असा होईल. चला पुढचा शब्द पाहूया, परीक्षा. आता हा जो शब्द आपल्याशी निगडीत आहे, बऱ्याचशा परीक्षा देतो आपण, पण स्वतः आपल्याला परीक्षा जो शब्द आहे हा कसा लिहायचा असतो तोच माहित नसते. तर परीक्षामध्ये जे आहे ना, या ठिकाणी थोडस आपल्या शुद्ध लेखनाच्या नियमाला तडा जातो. कारण तसं पाहिलं तर क्ष आहे, ठीक आहे, काना आहे, तर रची विलांटी रस्व, तसं पाहिलं बरोबर वाटते, परंतु तसं नाही आहे. तुम्ही जर का शालेय पुस्तकामध्ये बघितलं असेल तर परीक्षामध्ये रची विलांटी काय पाहिजे असते? दीर्घ पाहिजे असते. यानंतर लक्ष ठेवा. हा बघा, जाऊन जो आहे ना हा शब्द चुकीचा आहे. यामध्ये आता याचा धातू काय होतो? म्हणजे आज्ञा काय होते? जा. त्याच्यामध्ये व वगैरे नाही. जसं ठेवून हा सुद्धा शब्द चुकीचा आहे, पण याची आज्ञा काय होते? ठेव. तर याच्यामध्ये लिहिताना आपल्याला व वापरावा लागतो ठेवून मध्ये, आणि जाऊन मध्ये व वगैरे येत नाही. जा याला उ जो आहे ना हा डायरेक्ट जशाचा तसाच लिहायचा, जाऊन. पण याचा जो आहे याचा धातू काय होतो? जा. त्याच्यामध्ये व वगैरे आहे नाही. पण ठेवूनचा धातू जो आहे हा काय येतो? ठेव. म्हणून असा हा शब्द जो आहे हा चुकीचा राहील. हा शुद्ध शब्द लिहिताना पहिले ठेव, ठीक आहे, आणि मग त्याला उ म्हणजे या ठिकाणी उकार आणि न नडाचा तो शुद्ध शब्द या पद्धतीनं असा आहे. हा जाऊ न असते आणि ठेवू न असते. सूचना शब्द जो आहे हा वरकरणी तुम्हाला असं वाटते की योग्य आहे, परंतु तसं नाही. सूचनामध्ये सचा जो उकार आहे ना, सचा उकार हा काय पाहिजे असतो? दीर्घ. लक्षात ठेवा. सूचना असा शब्द येतो. चला नेक्स्ट, दूध मध्ये तुम्हाला म्हटलं होतं मी की हा अकारांचा शब्द असेल तर त्याच्या अगोदरचं अक्षर जे आहे हे काय पाहिजे? दीर्घ. म्हणजे द चा उकार जो आहे हा काय पाहिजे? दीर्घ पाहिजे. लक्षात ठेवा. मनीषा तसं पाहिलं शब्द योग्य वाटतो, परंतु तुम्ही जर का मोरावाळंबे पुस्तकामध्ये बघितलं असेल तर शुद्ध शब्दामध्ये मनीषा जो शब्द दिलाय ना त्याची वेलांटी जी आहे ना ही दीर्घ दिली आहे. तर हे लक्षात ठेवाल तुम्ही. चला पुढचा शब्द बघा, दीक्षा हा शब्द बऱ्याच जणांना असाच योग्य वाटतो, तसं नाही आहे. दीक्षाभूमीचं नाव बघा कसं लिहितात. दीक्षामध्ये द ची वेलांटी जी आहे ही दीर्घ लिहितात. लक्षात ठेवाल सर्वांनी. चला नेक्स्ट, हा शब्द आहे शुश्रूषा. हा शब्द जो आहे ना हा चुकीचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो की जी नर्स जी आहे रोग्याची जी सेवा करते त्याला आपण शुश्रूषा असा शब्द वापरतो. तर याच्यामध्ये जे आहे हा म्हणजे त्याचा उकार बरोबर आहे. हा इथं या ठिकाणी सावंत बाळाचा सुद्धा पाहिजे, परंतु उकार जो आहे या ठिकाणी दीर्घ पाहिजे आणि हा षटकोनातला असा शब्द शुद्ध आहे. षटकारमध्ये तो असं वाटते आपल्याला याच्यात काय चुकी आहे? हा तर बरोबर आहे, षटकोनाचा बरोबर आलेला आहे, शाळेचाच नाही पाहिजे तिथं. पण याच्यामध्ये एक चुकी अशी आहे की हा जो टरबुजाचा आहे ना तर तो पूर्ण नसतो. याच्यामध्ये आपल्याला हलंत द्यावा लागतो टरबुजाच्या अक्षराला. म्हणजे हा शब्द बघा कसा होतो, टला हलंत, षटकार. म्हणजे याचा उच्चार असा नाही करायचा षटकार, असा नाही करायचा. याचा उच्चार कसा करायचा? षटकार. चला नेक्स्ट आहे, एका दोनामधलेच मी शब्द घेतले आपले. 44. बऱ्याच जणांना हा शब्द योग्य वाटतो, तर तो शब्द तसा नाही आहे. तुम्ही शालेय जे आहे गणिताचं पुस्तक पाहिलं असेल तर याच्यामध्ये पहिली दुसरीला हा शब्द आलेला आहे आणि हा शब्द आहे 44 असा शब्द असतो शुद्ध शब्द. 44. मी याचा उच्चार जे आहे 44 असा करताना बराच म्हणजे खूप कमी लोकांना पाहिलेला आहे. 46 शब्द 46 असतो का? तर काही जण म्हणतात 46 असते, तर 46 सुद्धा नसते, ती असते 46. लक्षात ठेवा. 46 खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. बरं, हे असं नाही, हे फक्त तुम्हाला व्यावहारिक ज्ञान म्हणून मी शब्द देत नाही, हे पेपरात आलेले शब्द आहे, बरं चांगले करून ठेवा. टीप जो शब्द आहे ना याच्यामध्ये वेलांटी टची रस्व नसते, ही दीर्घ असते. लक्षात ठेवा. हुकूमत नसतो आपल्या मराठीमध्ये. हा जो शब्द आहे ना हुकूमत नाही, हा मराठीमध्ये शब्द फक्त हुकूमत असाच योग्य आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. मी थोडं साईडला होतो. ठीक आहे, बघा मित्रांनो, तर अशा पद्धतीने जे आहे आपण शुद्ध अशुद्ध शब्द बघितलेले आहे. आता बघा, कुठलाही व्हिडिओ बनवायला खूप वेळ द्यावा लागत असतो. ठीक आहे, आता तुम्हाला जर का असं वाटत असेल की मी अजून मराठी व्याकरणावर व्हिडिओ बनवले पाहिजे, तर तुम्ही जे आहे सर्वप्रथम काम असं केलं पाहिजे की तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जे आहे पहिले सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा युजफुल वाटत असेल तर ज्यांना गरज आहे किंवा जे मराठी व्याकरणाचा अभ्यास करतात अशा सर्वांना फॉरवर्ड करा व्हिडिओ, जेणेकरून जे आहे त्यांना सुद्धा माहिती पडेल. आता इथून जे आहे मी मराठी व्याकरण जे आहे एक एक टॉपिक कंटिन्यू करणार आहे. जो टॉपिक तुम्हाला सर्वात अगोदर पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी त्या पद्धतीनं व्हिडिओ बनवेल.
ठीक आहे, थँक्यू.